नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बीपीएल रेशन कार्ड धारक कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ वितरण करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या योजनेला केंद्र सरकारने जाणीवपूर्वक खोटा घातल्याचा गंभीर आरोप सिद्धरामय्या यांनी केला होता. दरम्यान केंद्र सरकारच्या या आडमुठ्या धोरण विरोधात 20 जून रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसकडून आंदोलन छेडण्यात येणार आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणी संबंधित उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. बेंगळुरू येथे बोलवण्यात आलेल्या या बैठकीत महसूल मंत्री कृष्ण भैरेगौडा, ग्रामीण विकास आय.टी.बी.टी मंत्री प्रियांक खरगे, महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विभागाच्या मुख्य सचिव मंजुळा यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते. बी.एम. कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय आणि आयुष्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने मयूर योग ध्यान स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेत विविध ठिकाणाहून 100हून अधिक योगपटूंनी भाग घेतला आहे. सकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत मोफत योग ध्यान प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती प्राध्यापक अशोक पाटील यांनी दिली. गडिंग्लज रोलर स्केटिंग अकादमी आयोजित खुल्या जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 11 जून रोजी मार्केट यार्ड स्केटिंग रिंक संकेश्वर रोड बेळगाव येथे पार पडल्या. या चॅम्पियनशिपमध्ये 150हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या स्केटर्सनी 5 सुवर्ण, 6 रौप्य, 16 कांस्य अशी एकूण 27 पदके जिंकली आहेत. सर्व स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक व गुड शेपर्ड स्केटिंग रिंक वर प्रॅक्टिस करत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा यांचे मार्गदर्शन लाभले. जागतिक लिंगायत महासभेचे सरचिटणीस डॉ. शिवानंद जामदार यांच्याबद्दल आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचा बेळगाव जागतिक लिंगायत महासभेचे राष्ट्रीय संघटना सचिव ॲडव्होकेट बसवराज रोट्टी यांनी आज तीव्र शब्दात निषेध केला. आज बेळगाव शहरातील जागतिक लिंगायत महासभेच्या मध्यवर्ती कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अखिल भारतीय वीरशैव महासभेचे अध्यक्ष शामनूर शिवशंकरप्पा हे विद्यमान आमदार असून जागतिक लिंगायत सभेत आता फक्त जामदार राहिले आहेत. त्यांना मनोरुग्णांच्या इस्पितळात दाखल करायला हवे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल त्वरित माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत ए.वाय. भेंडीगिरी, प्रेम चौगुले व इतर उपस्थित होते. टिळकवाडी येथील आश्रय एम्पायरच्या मागे असणाऱ्या सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली आहे. अलीकडेच मोठी रक्कम खर्चून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा पाईपलाईन घालण्याच्या कारणास्तव हा काँक्रीटचा रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला आहे. एकाच वेळी हे काम पूर्ण करून काँक्रिटीकरण झाले असते तर पैशांचा अपव्यय टाळता आला असता आणि रस्ताही सुरक्षित राहिला असता. परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या या गोष्टी लक्षात येत नाहीत का, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट दीपक अवरसेकर यांनी केला आहे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असल्याने राज्यात 1 एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू करता आली नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यांची वाढीव दरवाढ जून महिन्याच्या बिलामध्ये देण्यात आली आहे. याचबरोबर वीज खरेदी महागल्याने त्याचा वाढीव बोजा बिलामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने जून महिन्याचे विद्युत बिल अधिक आल्याचे ग्राहकांना वाटत आहे. परंतु कर्नाटक विद्युत नियामक मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच विद्युत बिले देण्यात आल्याचे स्पष्टीकरण हेस्कॉमच्या हुबळी येथील कार्यालयाने दिले आहे. हातात पताका, डोक्यावर तुळशी कट्टा आणि टाळ मृदुंगाच्या गजर करीत शहर परिसरातून 10 ते 15 दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी भजनात तल्लीन होऊन वारकऱ्यांचा पायी मार्ग सुरू आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आषाढी वारीसाठी बेळगाव परिसरातून पारंपरिकरित्या दिंड्या मार्गस्थ होतात. मात्र मागील 2 वर्षात कोरोनामुळे या दिंड्या थांबल्या होत्या.
मात्र यंदा पूर्ववतपणे दिंडी सोहळा सुरू झाला आहे आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने समाज कल्याण विभागाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु आधार कार्डमधील नाव व बँक खात्यातील नाव यामध्ये फरक पडत असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. मागील वर्षी अंदाजे 21,000 विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिल्याने त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आज बेळगाव शहरातील कॅथोलिक रिलीजियस ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी मणिपूरमधील ख्रिस्ती बांधवांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी कॅथोलिक रिलीजियस ऑफ इंडियाचे सर्व सदस्य उपस्थित होते. बेळगाव खानापूर मार्गावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेस उपलब्ध कराव्यात. या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थी व नोकर वर्गाची संख्या अधिक आहे. दरम्यान मोफत बस सेवेला महिलांचा प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर जादा बस पाठवाव्यात अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले आहे. बेळगाव येथील विभागीय नियंत्रण गणेश राठोड यांची शुक्रवारी भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली आहे. आज आषाढी वारीमध्ये युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला व माऊली चरणी सीमाप्रश्न लवकर सुटावा ही मागणी केली. तसेच जनजागृती सुद्धा केली. अध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष राजू कदम व संतोष कृष्णाचे, आनंद पाटील आणि बेळगावमधून आलेले वारकरी सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले आहेत. गेल्या 25 वर्षांनंतर प्रथमच निपाणी शहर व परिसरात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. मान्सून लांबल्याने तालुक्यात खरीपाची पेरणी कामे झालेली नाहीत. पाण्याअभावी ऊस वाळला आहे. भाजीपाला उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. इतकेच नव्हे तर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने घसाही कोरडा पडल्याचे विदारक चित्र शहर व ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे निप्पाणी तालुक्याला कोणी वाली आहे का नाही असा संतप्त सवाल नागरिकातून उपस्थित होत आहे. महागाई नवे उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य व कष्टकरी जनतेला जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. त्यामध्ये वीज कंपन्यांच्या माध्यमातून भरमसाठ वीज बिलात वाढ केली आहे. नियमित येणाऱ्या बिलापेक्षा दुप्पट बिल आल्याने आलेले बिल भरायचे कसे या चिंतेत सर्वसामान्य जनता आहे. वाढीव वीज बिल त्वरित रद्द करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.